संजय गायकवाड यांच्यासह अन्य व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कॅन्टीन कर्मचारी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। संजय गायकवाड यांच्यासह अन्य व्यक्तीविरोधात यावेळी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून कॅन्टीन कर्मचारी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, यावेळी संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, काय ताजे अपडेट? कॅन्टीन कर्मचारी मारहाण प्रकरणी यावेळी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। कॅन्टीन कर्मचारी मारहाण प्रकरणी संजय गायकवाडांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्यासह अन्य व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। अदखलपात्र गुन्ह्याची नोंद यावेळी करण्यात आलेली आहे। संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय, तर कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ आपण पाहतोय। कॅन्टीन कर्मचाऱ्याला संजय गायकवाडांनी मारहाण केलेली होती आणि त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि मोठ्या प्रमाणात संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी वारंवार केली जात होती आणि आज संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कॅन्टीन कर्मचारी मारहाण प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला।